आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय सांगतोस? भुईनं निर्णय बदलला? होय, शाळा बंद करणार नाही आता आहे साहेब। लय मोठा चमत्कार झाला बघ। भुवी सुनबाईला भेटायला गेली आणि लगेच मार्ग निघाला बघ, आणि तो बी चांगला निघाला। भुवी आधीच सुनबाईला भेटायला जायला पाहिजे होती। हा, मी आणि दुर्गी सुनबाईला भेटायला गेलो नसतो ना, चाललं असतं। ज्याचं काम त्यानंच करावं। भुवी सुनबाईला भेटायला गेली आणि लगेच मार्ग निघाला की नाही बघ। बघ की, आणि भल्याचा निर्णय झाला ग। शाळा सेफ होत्या, मला सगळ्यात महत्वाचं ते बघ, शाळा सेफ होत। आणि मला विशेष काय वाटलं माहितीये, आईसाहेब लिहून द्यायला तयार झाले। काय म्हणजे भुवी लिहून देणार आहे? कुणाला? मास्तरीन बसने लिहून देणार आहेत की इथून पुढे भविष्यात पण बाबा शाळा कवा बंद करणार नाही असं। अरे काय सांगतोस? लय चांगलं झालं बघ हे। भुवी हे बी करायला तयार झाली। मला बी आश्चर्यच वाटलं माहितीये का, मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की नाही बोललो, हे कसं काय बोललो, कोणीकडनं काय जादू झाली काय कळलं नाही। हा, देवानं चांगलीच बुद्धी दिली बघ तिला। म्हणजे असे चांगले निर्णय घेऊ देत, उगा कशाला वाद घालत बसायचं। हे बघ ना, आधीच तिनं जर काय असा निर्णय घेतला असता तर तिचं आधीच लग्न झालं असतं ना व, आणि सुनबाई घरला आली असती, तुमचा बी संसार मार्गी लागला असता, होय की नाही? उगा येळ वाया गेला। जाऊ दे, आता ते बोलत बसून काय फायदा नाही। तू म्हणतेस तसं आहे, ती काय म्हणते ती येळ यायला लागत्या, आहे की नाही? आता होतंय ना ते महत्वाचं, म्हणायचं पुढे जायचं। हा, ते बी खरंच आहे म्हणा, पण खरंच जे झालं ते चांगलंच झालं बघ। भुवी सुनबाईला भेटायला गेली ना व, माझ्या जीवाला चैनच पडत नव्हती। मी येड्यावणी करायला होतं। म्हणजे भुवी तिच्या बरोबर भांडल काय, दोघी समोरासमोर आल्या तर काय होईल, ती तिचं ऐकेल काय, ही तिच्याशी भांडल काय, काय सूचना झालं होतं बघ। आई अंबाबाईला मी सांगितलं, सुनबाई घरला परत येऊ दे आणि भुवीच्या लग्नाचा मार्ग मोकळा होऊ दे। खरं आजी, तुझी प्रार्थना देवीनं ऐकली बरं काय। आणि आता आई साहेबांनी वकिलाला बी कामाला लावले, की पुढचं जे काय कागदोपत्री जे काय जमाजमा करायची असेल ना शाळेच्या निर्णयाबाबत, त्यासाठी एकदा काय ते लिखित दिलं ना आई साहेबांनी, मास्तरीनबाई घराकडे येतील, आई साहेबांचं बी लगीन होऊन सगळं सगळं चांगलं होईल बघ। बाय बाय बाय। केव्हा एकदा तो दिस येतोय याची मी वाट बघतेय बघ। भुवी मला म्हणायची, मोठं मालक तिचा राग राग करायचे, तेव्हा मला म्हणायची, आम्ही यांच्यावर मनापासून प्रेम केलं, पण त्याने आमच्यावर कवच प्रेम केलं नाही। म्हणायची, देवाकडे एकच प्रार्थना आहे, समाजात त्यांच्या बायकोचा मला मान मिळावा। आई अंबाबाईकडे एवढंच मागणं होतं तिचं, आणि उशिरा का होईना शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली बघ। खरंच म्हणजे याचा तिला जेवढा आनंद आहे ना व, त्याच्यापेक्षा अधिक आनंद मला आहे। एकदा का भुवीच्या डोक्यावर अक्षरा पडल्या आणि तिचं लग्न झालं ना व, तुझ्या पोराबाळांचं तोंड बघितलं की मी मरायला मोकळी। झालं काय, आली का तुझी गाडी सारखी मरणार कशाला इथे ग? हा, तुला म्हणलंय ना मग, तुला सेंचुरी मारायची आहे अजून। एवढ्यात कुठे जाते, 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती काय उगाच म्हणतोय काय आम्ही तुला? एवढं सगळं चांगलं व्हायला लागले, मास्तरीनबाई बी घरला येणार, आई साहेबांचं लगीन होणार, सगळं ते आई साहेब म्हणतात ना, हॅप्पी हॅप्पी होणार, हॅपी हॅप्पी होणार गे। ताई, अगं तू झोपली नाहीस, 2-3 वेळेला चहा बी प्यायल्यास तू। तुझं लई डोसकं दुखतंय का? थांब, मी डॉक्टर्सनी बोलू काय? बोलवतेस? नाही दुर्गे, डॉक्टरांना बोलायची काही बी गरज नाही। तुला एक काम सांगितलं ते धड करता येत नाही। गेल्या वेळेस सांगितलं होतं आमची तब्येत बिघडली म्हणून दाखव, तर केवढं केलंस तू? मोठे मालक आम्हाला थेट हिमालयात भरती करायला निघालते आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी। अगं ताई, ते मी तुझ्या काळजीपोटी करत होते की नाही? अगं तुझी अवस्था बघूनच का नाही मला लई टेन्शन आलतं ताई। आता बी सांग की समजा ठीक आहे ना व? नाही दुर्गे, जवळ वकील ड्राफ्ट तयार करत नाही, सुनबाई ओके करत नाही, तोवर आमच्या डोळ्याला डोळा लागणार नाही। ताई, एकदा तुमच्या परीने चेक करून घ्या, योग्य वाटतं का ते? हा बोला मॅडम। आम्ही काय बोलणार, आमचं झालंय बोलून, आता तुम्हीच बोला। अजून ड्राफ्ट तयार झाला नाही वय? वकिलांची फौज लावली ना हो तुम्ही कामाला, मग अजून कसं नाही झाला? मॅडम, काम झालेलं आहे, मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही एकदा चेक करून घ्या। तुम्ही ओके म्हटलात की मी अक्षरा मॅडम कडे पाठवून देतो। हे बघा, आम्ही सांगितलं तेवढंच लिहिलंय ना हो? हो मॅडम, अगदी तसंच केलंय।
काही बदल केलेला नाही. हा ठीक आहे मग ताबडतोब तो घेऊन जावा सुनबाईंकडे आत्ताच्या आत्ता. हा उद्या सकाळी आम्हाला तो ड्राफ्ट फायनल पाहिजे आमच्या समोर सह्या करायला. कळतंय ना? ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसंच करतो. ठेवतो फोन. हा आमचं काम आम्ही केलं. आता सुनबाईनं घरला परत यावंच लागल. कळलं मी काय सांगितलं ते? पुन्हा त्या घरात जायची काहीही गरज नाही. बाबा तुम्ही मला 10 दिवस दिलेत ना, मग काही गोष्टी मला माझ्या पद्धतीने करू देत ना. तुम्ही चिडचिड करू नका प्लीज. अगं पण त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं तुला करायला लावतायत हे मला पटत नाहीये. नाही बाबा, मी अगं नोकर नाहीयेस तू त्या घरातली, सून आहेस त्या घरातली. त्यांनी तुला कधीच तसं वागवलेलं नाहीये, हे डोळ्यांनी बघून आलोय मी सगळं. बाबा हे बघा, मी तुमचा राग समजू शकते, बरोबरच आहे. पण भुवनेश्वरी मॅडम म्हणतात तसं मी करत नाहीये. उलट मी आज त्यांना माझं जे म्हणणं आहे ते स्पष्टपणे सांगितलं. मी त्यांना सांगितलं की शाळा बंद करण्याचा तुमचा जो निर्णय आहे तो मागे घ्या. आणि त्यांनी मला शब्दही दिला बाबा. त्या मला म्हटलंय मी आता शाळा बंद करणार नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं मला नुसता शब्द नकोय, मला सविस्तर सगळं लिहून द्या. अगे त्या काय लिहून देणार तुला? असं काही करणं त्या शक्यच नाही. बाबा त्या लिहून द्यायला तयार झाल्यात. आणि एवढंच नाही, त्यांनी आज स्टाफची फुलपगारे सरांची माफी सुद्धा मागितली. काय? भुवनेश्वरी मॅडमनी माफी मागितली? मीच सांगितलं त्यांना माफी मागायला. त्यांनी तुझं ऐकलं? मी एवढं सगळं करायला तयार कशा काय झाल्या त्या? अगं इतक्या सहजासहजी सगळं करायला त्या तयार झाल्या ना, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारस्थान असणारच. नाही बाबा, हे बघा, आत्ता भुवनेश्वरी मॅडमना बाबांशी लग्न करायचंय आणि ते लग्न व्हावं म्हणून त्या वाटेल ते करायला तयार आहेत. अहो मला बाबांनी फोन करून सांगितलं सुद्धा होतं, जेव्हा भुवनेश्वरी मॅडम तुला भेटतील तेव्हा तू तुझ्या मागण्या त्यांच्या समोर मांड आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी परत येऊ नकोस. म्हणून तर मी हे सगळं केलं. मलाही वाटलं नव्हतं की मॅडम एवढ्या लवकर तयार होतील सगळं लिहून द्यायला, पण त्या तयार झाल्या बाबा. लिहून द्यायला तयार झाल्या, पण त्या लिहून देतील तेव्हा खरं म्हणायचं ना. मला खात्री त्या आत्ता जे बोलतायत ना ते त्या नक्की करतील. मी त्यांना सांगितलंय तुम्ही ड्राफ्ट लिहा आणि मला पाठवा चेक करायला. आता आपण फक्त वाट बघू त्या काय करतात. अक्षरा मॅम, हो मीच. बोला ना. मी भुवनेश्वरी मॅडमकडून आलो आहे. त्यांनी आम्हाला एक नोटीस ड्राफ्ट करायला दिली होती, तीच घेऊन आलो आहे. तुम्ही एकदा चेक कराल का बरोबर आहे का ते? तुम्ही जर ओके लवकर दिलात तर आम्ही फायनल ड्राफ्ट लगेच रेडी करू, कारण उद्या सकाळपर्यंत भुवनेश्वरी मॅडमना हा फायनल ड्राफ्ट सहीसाठी द्यायचा आहे.